नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र टीव्ही 24 आणि मी आहे अनिकेत मिसाळ। आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्राची एक अनोखी आणि भावनांनी भरलेली परंपरा, ज्येष्ठ गौरी कनिष्ठ गौरीची कथा आणि या सणाशी निगडीत समृद्धी सांस्कृतिक परंपरा। महाराष्ट्रात भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा ज्येष्ठ गौरी कनिष्ठ गौरी व्रत ही मातृशक्ती, समृद्धी आणि पारंपरिक श्रद्धेची एक पवित्र अभिव्यक्ती आहे। या कथेनुसार समुद्र मंथनातून माता लक्ष्मी आणि त्यांची बहीण अलक्ष्मी यांचा जन्म झाला। जिथे महालक्ष्मी या येणाऱ्या धनाची प्रतीक मानली जाते, तिथे अलक्ष्मी ही त्या धनाची खर्च झालेल्या भागाची प्रतीक मानली जाते। म्हणूनच या दोघीही भगिनींचं एकत्र पूजन केलं जाते। ही पूजा जीवनात संतुलन आणि समृद्धी याचं प्रतीक आहे। हा व्रत 3 दिवसात साजरा केला जातो। पहिल्या दिवशी ज्येष्ठ गौरीचं आवाहन, दुसऱ्या दिवशी त्यांचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन। विदर्भ आणि मराठवाडा भागात श्रद्धेने 16 प्रकारच्या भाजीपाला आणि चटण्या तसेच 16 पुरणपोळ्या अर्पण केल्या जातात। हे कुटुंबातील सुख, शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जाते। काही विशिष्ट समाजामध्ये जसं की ठाण्यातील कोळीवाडा गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो, जसं मासे आणि खेकडेही अर्पण केले जातात। ही तिथली खास सांस्कृतिक परंपरा असून तिथे गेल्या 107 वर्षापासून अखंड सुरू आहे। ही कथा फक्त देवीचं पूजन नसून देवी आणि तिच्या बहिणीच्या माध्यमातून दैत्य म्हणजे सौहार्द आणि विरोध, समृद्धी आणि काळजी यांचा समतोल दाखवते। हा व्रत आपल्याला सांगतो की जीवनात संतुलन आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टींना समजून घेऊन शहाणपणाने वाटचाल केली पाहिजे। तर ही होती महाराष्ट्राच्या ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी यांची रोचक कथा आणि आध्यात्मिक परंपरेची कथा। हा व्रत फक्त धार्मिक विधीचं प्रतीक नाही, तर जीवनातील संतुलन, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक सुद्धा आहे।